आज पाऊस जरा जास्तच पडत होता, त्यामुळे म्हटलं बाहेर जाण्यापेक्षा घरीच काहीतरी चमचमीत बनवूया. तर चला मंडळी, आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी भडंग. आणि ह्या आहे मंडळी आपण गावावर आणलेलं हवळ्या भाताचं चिरमुरं. एक नंबर टेस्टी लागतात हवळ्या भाताचं चिरमुरं. मग काय, इकडे तेल गरम केलं, त्याच्यामध्ये असं शेंगदाणा टाकलं आणि शेंगदाण्याला इकडे तिकडे असं डोलवलं आणि या चिरमुऱ्यावरती स्थानापन्न केलं. मग तेवढ्यात हिच्याना गवसते होय, ती म्हणाली मला पण सेम प्रोसेस करा. मग काय, आता तिचं पण ऐकायला लागते. मग काय, तिला पण असं या चिरमुऱ्यावरती असं बसवलं. इकडं पार लसूणचा पार असा बारीक बुकणा उडवला आणि त्याला असा साईडला ठेवला. इकडं आपण जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकला आणि त्यासनी काय केलं, असं मिसळून घेतलं. इथं राहिलेला आपण लसूण टाकला. त्याच्यानंतर हळद आणि आपलं गावाकडचं लाल तिखट आणि हे सगळं असं मिक्स करायचं आणि हे जे मिश्रण आहे त्याच्यावरती असं टाकून द्यायचं. ह्याच्यात मीठ टाकायचं, चवीप्रमाणे साखर टाकायची आणि हे सगळा माल मसाला असा मिक्स करायचा. आणि तयार झाला आपला कोल्हापुरी भडंग. एकच नंबर दिसते. कसं आहे, मग असं मांडे करून बसायचं, असा चिवडा खायचा, कापलेला कांदा उचलायचा आणि तू खायचा. या दोघांची टेस्ट एकच नंबर लागतो. याच्या मायला त्याच्या एकच नंबर.